आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र रुद्र अरे काय काय हळू. अरे काहीतरी कमाल सुचलंय. एकदम भारी आयडिया. जोरात सुचली ना म्हणून राहूनच मी. नाही जे चालू आहे ते चालू राहू दे. नाही रे त्यापेक्षा मी सांगतोय ते फॉलो केलंस ना तर गौरीजी उद्याच हो म्हणते तुला. हा फक्त तुला थोडे एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतील. म्हणजे अरे प्यार पाने के लिए कुछ करना तो पडेगा ना. बरं बाबा सांग. पण हे जरा जास्त नाही होणार. प्रेम पण जास्त आहे ना आणि कॉम्प्लिकेशन्स पण. मग ड्रामा पण जास्त व्हायला हवा. काय म्हणतोस. पालक कोथिंबीर मुळा कोयता. कोयता कोयता कशाला. बरं कोयता तर कोयता. पुढे काय. हा कपडे धुवायचं साबण दही बटाटे कांदे. कुठली यादी. बापरे एवढं सगळं सामान आणायचं म्हणजे म्हातारे होईन मी. चंदू काका कसली यादी वाचताय. ते सामानाची. बिस्किट फुटाणे फुटाणे. कोणी दिली यादी. कोणी म्हणजे मला काय माहित. तुम्ही वाचत आलात ना आता. हा मी वाचत आलो पण कोणी दिली आठवत नाही ग. आठवा बरं. आता ते मला आठवायचं म्हणजे अवघड काम आहे. आठवायचं म्हणजे कोणी दिली बरं. हा 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 ते नाही का ते. ही लिस्ट घ्या आणि सामान घेऊन या. रुद्र दादा. हा त्यांनी दिली. रुद्र सरांनी. हो. का. हे भिंतीवर लटकवायला. आता मला काय माहिती. आपण रुद्र सरांनी इतकी मोठी यादी का दिली असेल. हो ना. अगं एवढं सगळं सामान आणायला 10 लागतील 10. हे पाहतच आहे. नाही हो द्या इकडे यादी. ए नाही 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 बाबा तू नको जाऊ. तू गोंधळ घालशील. मला वाटतंय ना तुझं नशीब आहे ना खेळायला गेले. आणि कशाला माहितीये का ते रुद्रदादा माझ्यावर ओरडतील का. नको मी आणतो. चंदू दादा मी आहे ना. मी गौरी सोबत गेलो तर चालेल का. चालेल ना. चालेल चालेल. तुमचे 2 हात हिचे 2 हात बाकीचे 6 हात बघा कुठेतरी. पण कसे दादा तुम्हाला ओरडणार नाही. तुम्ही जा. ठीक आहे. अरे कुठे निघालात. ते रुद्र सरांनी भली मोठी यादी दिली आहे. मार्केटमध्ये चाललंय. पुष्पा भाऊजी तुम्ही कुठे बाहेर जाताय का. आम्हाला सोडाल मार्केटमध्ये. हो हो का नाही. मी त्याच दिशेने चाललोय ना. ऍक्च्युली रुद्र ऑफिस मध्ये मी फाईल घ्यायला आलो होतो. रुद्र ऑफिस मध्ये ना. तर मला फाईल घेऊन ऑफिस मध्ये पोहोचायचंय. नाही तर मी ऑफिस मध्ये पोहोचल्यावर ओरडेल कारण रुद्र ऑफिस मध्ये. हा बरं आपण निघूयात. काय उशीर झाला तर रुद्र ओरडेल मला. हो बसा. आले परत समोर. त्या गौरीला पाहिलं ना की डोकं फिरतं माझं. मुंग्याच येतात माझ्या डोक्यात. घाबरू नकोस रे होती. लवकरच ह्या मुंग्या मारून टाकू आपण. अगं म्हणजे गौरीला घराबाहेर घालवू. चांगल्या कामाला उशीर कशाला. आत्ताच त्या गौरीच्या नवऱ्याला फोन करते.
काय लोळत पडलाय हा माणूस शुंभासारखा? तो फोन पोकलतोय केव्हाचा, उचला ना. हॅलो हॅलो हॅलो, मी रेवती बोलतीये. हॅलो काय चाललंय तुमचं? माझं तोंड दाबलं तुम्ही? माझं? एवढी हिंमत वाढली तुमची? एवढी हिंमत वाढली? का ऐक तरी, ती महामाया होती रेवती मॅडम फोनवर, तुझा आवाज आला असता म्हणून तोंड दाबलं. कोण? गौरीची सासू? हा तीच. पण झाली कुठं अजून? कशी होत नाही ना तेच बघते मी आता. तिने कशाला फोन केला होता? अगं मीच तिला गौरीच्या नवऱ्याचा नंबर म्हणून तुझा नंबर दिला होता. तू म्हटली होतीस ना मी बघून घेईल म्हणून, मग तिला तुझा नंबर चिकटून दिला आणि पैसे पण घेतले. वा रे वा 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 वा, स्वतः पैसे घेऊन मोकळे झालात आणि मला फासावर चढवताय. थांबा आता ना, बघतेस तुमच्याकडे. गौरी चल. गौरीजी सॉरी. का? काल रुद्र खूप चुकीचा वागला, कळलं मला. पण त्याबद्दल तुम्ही का सॉरी म्हणताय? तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून. कारण जरी रुद्र असा वागत असला तरी त्याला तितकाच त्रास होतोय. मी ओळखतो ना त्याला, तो असाच आहे. त्याचं खूप जीवापाड प्रेम आहे तुमच्यावर आणि तो प्रेमात कधीच मागे पुढे बघत नाही. सतत टोकाचा वागतो. जसं प्रेम तसा राग. म्हणून तो आता काय वागतोय त्याला अजिबात कळत नाही. पण एक आहे गौरीजी, त्याला जिकडे तिकडे तुम्हीच दिसताय. सगळीकडे तुमचाच भास होतोय. घरात म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, इवन रस्त्यावर सुद्धा तुमचाच चेहरा दिसतोय. चहा पिताना तुम्ही, जेवताना तुम्ही, ऑफिसमधल्या मीटिंग्समध्ये पण तुम्ही दिसता. म्हणजे माणसं वेगवेगळी पण चेहरा फक्त एकच, तुमचा. हे असं चालू राहिलं तर लोक वेडा म्हणतील हो त्याला. पण तो तरी काय करणार? प्रेम असंच असतं ना. खावलं म्हणजे तुमचं प्रेम आहे ना? नाही